नमस्कार. चल मित्रा, उत्साही, उन्नत, उज्ज्वल आयुष्याची गुढी उंच उंच उभारू. सुखी, स्वानंदी, समाधानी आयुष्याच्या म्हणता की आपण मारू. सुखी, समाधानी, स्वानंदी आयुष्याच्या म्हणता की आपण मारू. चमत्कार हा असतो की नाही हा ज्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. चमत्काराला नमस्कार ही म्हण जरी असली तरी त्या चमत्काराच्या अगोदर तुमच्यात ती साधना असणं सगळ्यात महत्त्वाची. साधन असो की नसो, परंतु साधना कायम असणं, सतत अविरत अथक अविश्रांत साधना करणं ही सगळ्यात महत्त्वाची. ती साधना जीवन साधना असेल, आपला अभ्यास असेल, आपलं कर्म असेल, आपला धर्म असेल, वाटेवर जे असेल ते असेल, पण ते अविरत साधना करणं महत्त्वाचं. आणि हे करत असताना आपण जेवढं आनंदी राहू, जेवढा आनंद दुसऱ्याला देऊ, तेवढा आनंद आपल्याला परत मिळत असतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. विंदा करंदीकर असं म्हणतात. हे देणं आणि घेणं यातलं अंतर म्हणजे आयुष्य आहे. जो देतो मूठभर चिमूटभर, त्यानं तसंच मूठभर चिमूटभर देणंही शिकलं पाहिजे. एक फार मोठा व्यापारी होता, प्रचंड पैसा, मोठा व्यापार. जीवनाची अशी कोणतीही सुख सुविधा नव्हती की त्याला मिळाली नव्हती. सर्व म्हणजे लक्ष्मी त्याच्या घरी पाणी भरत होते असं म्हणता येईल. आरोग्य चांगलं होतं, सजग होता, सगळ्या गोष्टीनं सर्वांगीण त्याचा विकास झाला होता, पण तो विकसित झाला होता. जीवन चांगलं सुरळीत सुरू होतं. एक दिवस अचानक त्याला अस्वस्थ व्हायला लागलं. त्यानं ठरवलं की दिवसभराच्या कामाच्या व्यापातून का कुणास ठाऊक संध्याकाळी तो घरी आला. हाताखाली प्रचंड नोकर चाकर होते, घरचे होते, परिवार होते. त्याच्या एका इशाऱ्यावर काहीही घडू शकत होतं. त्यानं जे सांगितलं ते, त्यानं एका फोनवर त्या शहरातले मोठमोठाले व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, ज्या कोणी प्रतिष्ठित संस्था व्यक्ती असतील त्या सगळ्या त्याच्या एका फोनवर त्याच्यासमोर हजर राहू शकत होत्या. हा त्या रात्री बेचैन वाटायला लागला. त्याला कळत नव्हतं नेमकं मला काय होतं आहे. मग तो घरी आला, झोप लागत नव्हती. त्याने त्याच्या बायकोला सांगितलं की मला अस्वस्थ वाटायला लागलं आहे, जरा एक कप चहा करून दे. बायकोनं घाईगडबडीत चांगल्यातला चांगला सुगंधी जसा असेल तसा चहा त्याला तयार करून दिला. त्याने चहा घेतला. चहा घेतल्यावर बी त्याच्या मनाची जी अवस्था होती, जी चलबिचल होती, ती कम काही झाली नाही. थोड्या वेळानं त्याला वाटलं आता माझ्या छातात थोडंसं दबाव निर्माण झाला. त्याने बायकोला सांगितलं डॉक्टरला बोलव. डॉक्टर आलेत क्षणात. त्याने सगळं चेक केलं, सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत. तरी त्याच्या मनावर काहीतरी दडपण होतं, काहीतरी होत होतं. नेमकं काय त्याला माहीत नव्हतं, पण काहीतरी होत होतं. डॉक्टरांनी सांगितलं की तुमचे सगळे रिपोर्ट चांगले आहे, व्यवस्थित आहे सगळं, परंतु तुम्हाला जर काही वाटत असेल तर, झोप येत नसेल तर काही हरकत नाही, एक झोपेची गोळी देतो. सगळ्या गोळ्या घेऊन झाल्यानंतर ती झोपेची गोळी घ्या. मन जरा विचलित व्हायला लागलं तुमचं. त्यानं गोळ्या घेतल्या तरी त्याला झोप लागली नाही. झोपेची गोळी घेतली तरी त्याला झोप लागली नाही. काय होतं हे त्याला कळत नव्हतं, पण काहीतरी होत होतं.
आता काय करावं हेही त्याला कळत नव्हतं. मग त्यानं त्याच्या घरातून, त्याच्या महालातून, त्याच्या त्या मोठ्या बंगल्यातून तो जरा बाहेर आला. आसपासच्या याच्यामध्ये चक्रा मारायला लागला. तरी त्याला घुसमट व्हायला लागली होती. नंतर स्वतःच्या परिसरात हिरवळीवर तो चालायला लागला. तरी त्याला बेचैन व्हायला लागलं, काहीतरी करावं. त्याचं मन स्टेबल होत नव्हतं. काहीतरी होऊ राहिलं, काहीतरी होऊ राहिलं असं त्याला वाटत होतं. त्यानं तो विचार करता करता थोडंसं बाहेर आला आणि पायीच निघाला. मन बेचैन आहे तेव्हा साधनं नाही, साधना महत्त्वाची असते. तो पायीच निघाला. पायी निघता निघता दूरवर चालला गेला. दूरवर चालल्या गेल्यानंतर एका मंदिरासमोर बसला आणि विचार करायला लागला, मी हे असं का होतं आहे. हे करता करता त्याच्या मनात वेगवेगळे विचार आले. त्याची पूर्वीची अवस्था, त्याचा इतिहास, त्याचा भूतकाळ त्याला आठवायला लागला. माझ्याकडे काही नव्हतं, मी किती मेहनत केली, किती कष्ट केले, अपार कष्टाने मी एवढं साम्राज्य, एवढं श्रीमंती मिळवली. नेमकं काय होतं आहे असं त्याला कळेल झालं. त्या क्षणाला तिथे एका कुत्र्यानं त्याची चप्पल घेतली आणि समोर जायला लागला. तोही त्याची ती विचाराची शंखला तुटली आणि त्या कुत्र्याच्या पाठीमागे धावला. ते कुत्रं भिवून त्या कुत्र्यानं ती चप्पल साईडला सोडली आणि ते कुत्रं पळून गेलं. त्यानं एक ती हातातली चप्पल आणि ते पायातली चप्पल घेतली, चप्पल घातली आणि निघाला. त्या जिथं कुत्रं थांबलं होतं, जिथं चप्पल सोडली होती, तिथून निघत असताना एका बाईच्या रडण्याचा आवाज तिला आला. या सगळ्या गोष्टीमध्ये उत्तर मध्यरात्र निघून गेली होती. सकाळी 5:30, 4-5ची वेळ असा. त्याला वाटलं इतक्या सकाळी कोण रडायला लागलं. जाऊ दे ना, आपल्याला काय, आपण आपलं काम करावं. परंतु एका महिलेचा तो कर्कश आवाज, ती करुण आवाज कोण त्याचं मन हेलकावलं. मग त्याला त्या गेला. तिथं एका झोपडीमध्ये एक महिला रडत होती आणि फार मोठ्या मोठ्यानं रडत होती. मग त्यानं तिला विचारलं, दरवाजा ठोठवला, ताई माफ करा, मी आत येऊ का. तिनं विचारलं हां. मग तिनं प्रश्न केला की का रडत आहेत. मग तिनं सांगितलं की माझी मुलगी फार बिमार आहेत, माझ्याकडं पैसा नाही आहे आणि मी इथे उपचार करू शकत नाही, मला फार नितांत आवश्यकता आहे. मग त्यानं सांगितलं की रडून काही होणार नाही, रडण्यानं थोडीच प्रश्न सुटतात. तुम्ही ज्याच्याकडे काम करता त्यांना मदत मागा, ते तुम्हाला काही मदत कराल. ती म्हणायला लागली, मी झाडू पूजा करते, लोकांच्या घरी कामगार म्हणून जाते, ते लोकही मला काही मदत थोडी करणार नाही. पण काल एक बाबा आला होता, का कुणास ठाऊक. तो आला आणि त्यानं सांगितलं की बेटा, जर तुझे सगळे प्रयत्न विफल झालेत आणि तुला वाटलं आता काहीच नाही, तर सकाळी 4-5च्या दरम्यानमध्ये, 4-5 वाजेच्या दरम्यान त्या परमेश्वराकडं प्रार्थना कर आणि मोठ्यानं रड. त्याचा धावा घे, त्याचा धावा कर. तो नक्कीच कोणाला तरी धावून आलेल आणि जो तुझ्या मदतीला येईल तो 100% तुझं काम करेल. मी माझे प्रयत्न अगोदर सगळे करून पाहिलेत. 4 वाजले, 4:30 वाजले. मला त्या बाबाची जी केलेली भविष्यवाणी खरी ठरते की नाही याच्यावर शंका यायला लागली. जसा जसा वेळ जायला लागला तसा तर मी अजून तीव्रतेने रडायला लागले की त्या बाबांना सांगितलेली भविष्यवाणी खरी व्हावी. इथे कोणी दानवीर व्यक्ती व्हावा, दानशूर व्यक्ती व्हावा, कोणीतरी यावं आणि माझ्या समस्येचं निराकरण करावं. त्या श्रीमंत व्यक्तीला क्लिक झालं. त्यानं त्याची पॉवर वापरली, त्याची प्रतिष्ठा वापरली, सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट केलं आणि त्या बाईला सांगितलं की ताई, आता चिंता करू नको, की मी इथं आलो आहे, आता तू कष्टमुक्त झाली म्हणून समज. तुझी राहायची खायची सगळी व्यवस्था मी करणार, चिंता नको, तुझ्या मुलीचा सगळा खर्च मी करणार. ती बाई आनंदी झाली. तिनं प्रचंड उपकार तिचे मानले आणि उपचारासाठी दवाखान्यात चालले गेली. सगळं झालं. हा घरी येता येता विचार करायला लागला की माझी ती अवस्था होती ती कुठं पळून गेली. मी बेचैन होतो, माझी बेचैनी कुठे गेली. त्याची बेचैनी त्या क्षणाला संपली होती की ज्या क्षणाला त्यानं हे ऐकलं होतं की कोणीतरी मला मदतीला येईल आणि माझ्या मदतीला धावून येईल. त्यानं फोन केला होता.
आणि ॲम्ब्युलन्स आली होती. तो विचार करायला लागला की मी नास्तिक आहे, एवढं आस्तिक आहे नाही, मी माझं कर्म करतो, देवधर्म जास्त करत नाही. पण हे कसं करतो माहीत नाही. फक्त त्याला एक लक्षात आलं की ही जी सगळी श्रंखला संध्याकाळपासून रात्रीपासून चालू होती, ही कोणाला तरी मदत व्हावी माझ्याकडून, त्याच्यामुळे सुरू होते. तुमच्या जगण्याला अर्थ तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा तुम्ही कोणाला काहीतरी देता. परमेश्वराकडून सगळेच घेतात, तर परमेश्वरी प्रत्येकाला काहीतरी देण्याचं पात्र ठरवतो. दिल्यानं वाळत आहे, दिलंच पाहिजे. मित्रांनो, कथा कदाचित काल्पनिक असा, पण यातला बोध आणि अर्थ मार्मिक आहे. जो देतो त्याला हा परमेश्वर, प्रकृती, हा निर्माता परत देतो. जो देतो त्याला परत हा निसर्ग देतो. धन्यवाद.